Hello students, in previous lecture we learned about parallel lines, transversal, angles made by transversal, etc. Now today we will discuss about properties of angles formed by two parallel lines and transversal. आज आपण समांतर रेषा व छेदिका यांच्यामुळे होणारे कोन व त्यांचे गुणधर्म बघणार आहोत. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या रेषा पाहिल्या होत्या त्या समांतर रेषा नव्हत्या आणि त्या समांतर रेषा नसलेल्या आणि त्या छेदिकेमुळे होणारे जे 8 कोन तयार झाले होते त्यांच्या जोड्या आपण पाहिलेल्या होत्या. पेयर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स, पेयर्स ऑफ इंटेरियर अँगल्स अँड पेयर्स ऑफ अल्टरनेट अँगल्स. आता फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे संगत कोनाचा गुणधर्म. हे मराठी नाव सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे कारण जेव्हा 8वीची मुलं आहात तुम्ही स्कॉलरशिपला बसता त्यावेळेस करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे कुठले अँगल्स हे तुमच्या लक्षात येत नाही. त्यामुळे आपण इथं मराठीचं सुद्धा नाव त्याचं लक्षात ठेवणार आहोत. सपोज दिस इज लाईन AB अँड दिस इज लाईन CD. दीज टू लाईन्स आर पॅरलल लाईन्स and this is transversal of these two lines, line MN. Line AB is parallel to line CD. हे पॅरललचं चिन्ह आहे. अशा पद्धतीने आपण मांडतो. This transversal intersect line AB at point P and transversal MN intersects line CD at point Q. बघा या दोन समांतर रेषांना ही छेदिका आहे ही P आणि Q या बिंदूत छेदते आहे आणि या ठिकाणी संगत कोनांच्या ज्या जोड्या तयार होतात त्या आपण पाहिलेल्या आहेत. त्यांच्यामध्ये काय गुणधर्म आहे हे आपण पाहणार आहोत. आकृतीमध्ये बघा हा जो अँगल आहे MPA and PQC. This is pair of corresponding angle. तसंच MPB and PQD. This is second pair of corresponding angle. Then APQ means this angle is pair of corresponding angle, and this angle and this angle is pair of corresponding angle, BPQ and DQN. तर हे जे पेयर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत ते पेयर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्गरंट. यांची मापे काय असतात? समान असतात. हा आपला संगत कोनाचा गुणधर्म आहे. Measure of these angles are equal. Angle MPA congruent with angle PQC. MPA congruent with PQC. Second pair angle MPB congruent with angle PQD. Angle APQ congruent with angle CQN. Angle BPQ is congruent with angle DQN. म्हणजेच या ठिकाणी बघा संगत कोनांच्या प्रत्येक जोडीतील कोन एकरूप असतात. म्हणजे समजा हा जर 110 अंशाचा असेल तर हा सुद्धा 110 अंशाचा कोन असेल. याचं माप 70 अंश असेल तर याचं सुद्धा माप 70 अंश असेल. प्रॉपर्टी ऑफ अल्टरनेट अँगल्स म्हणजेच व्युत्क्रम कोनांचा गुणधर्म. आता व्युत्क्रम कोनांचा गुणधर्म काय बघा. इच पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स आर ऑल्सो कॉन्गरंट. म्हणजे या ठिकाणी या समांतर रेषा आणि छेदिकेमुळे तयार होणाऱ्या व्युत्क्रम कोनांच्या प्रत्येक जोडीतील कोन परस्परांशी पूरक असतात. दिस अँगल अँड दिस अँगल इज पेअर ऑफ alternate angle and
angle this and angle this is pair of alternate angle. This is interior आहेत, हे आंतरविक्रम कोण आहेत. त्याच पद्धतीने हा अँगल आणि हा अँगल, या कोणाचं माप आणि या कोणाचं माप हे काय असते, एकरूप असते. In this figure, angle APQ is congruent with angle PQD. First pair, second pair, angle BPQ is congruent with angle PQC. Angles in linear sides of these lines means this is pair of interior angles. And pairs of exterior angles, angle MPA is congruent with angle DQN and angle MPB is congruent with angle CQN. म्हणजेच ह्या विक्रम कोनांच्या जोडीतील प्रत्येक कोन परस्परांशी एकरूप असतात. आंतरकोनांचा गुणधर्म. काय हा आंतरकोनांचा गुणधर्म बघा. Each pair of interior angles formed by these two parallel lines and their transversal is of supplementary angles. म्हणजे हा कोन आणि हा कोन या कोनांची जोडी आहे आणि हा कोन आणि हा कोन हे दोन्ही कसे असतात, ह्या कोनांच्या जोड्या पूरक कोन असतात. म्हणजे त्यांची बेरीज 180 अंश असते. आंतरकोन परस्परांचे पूरक कोन असतात. Each pair of interior angles are supplementary angles. Measure of angle APQ plus measure of angle PQC is equal to 180 degree and measure of angle BPQ plus measure of angle PQD is equal to 180 degree. Sum of pairs of inside the given lines and one side of this transversal is 180 degree. म्हणजेच आज आपण कोनांचे गुणधर्म पाहिले. पहिला गुणधर्म बघितला, संगत कोन समान मापाचे असतात. प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. दुसरा गुणधर्म पाहिला, प्रॉपर्टी ऑफ अल्टरनेट अँगल्स आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. विक्रम कोन सुद्धा एकरूप असतात. तसंच तिसरा गुणधर्म पाहिला, आंतरकोन परस्परांचे पूरक कोन असतात. Interior angles are supplementary angles.